रामराम मंडळी, हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर, सह्याद्री डिस्कवरी प्रश्न मंजुषेत आपलं सहर्ष स्वागत। आणि आज आपला 14वा प्रश्न आहे आणि या 14व्या प्रश्नासाठी पाहुणे म्हणून कुंडली गायनापुरे वेंगरुळ, संत कृपा टेलर आणि मधुकर कदम जित्रेवाडी, जे सेंद्रिय पद्धतीने शेती करतात, शेतकरी आहेत। आणि आपल्या ड्रॉसाठी आपण पंकजा ताईला बोलवलं होतं। तर अशा पद्धतीनं आज जो आपला 13वा प्रश्न झाला, म्हणजे प्रश्नाचा मानकरी जो आपण निवडला, त्या मानकरीचा जो व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण देतोय, तो तुम्हाला पाहायला मिळेल। आणि आपला जो 14वा प्रश्न आहे, तर जो 14वा प्रश्न आहे, आपल्याला सह्याद्री पोचवायची आहे लोकांच्या पर्यंत, आणि सह्याद्रीत नेमकं काय घडतंय आणि कशा पद्धतीनं सह्याद्री परिपूर्ण आहे हे लोकांना समजावं, याच्यासाठी आपण हा प्रश्न मंजुषा चालवलेला आहे। त्याच्यातला घटक आपण घेतलाय मध। आता तर मधामध्ये मधमाशीचं कशा पद्धतीने जीवन असतं आणि मध कसा नेमका तयार होतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायचे आहेत, या प्रश्न मंजुषेच्या माध्यमातून थोडेसे आपल्याला पाहायला मिळतील। म्हणून आपण मागच्या वेळी प्रश्न विचारला होता की मधमाशी आणि मधमाशीच्या कुटुंब प्रमुखाला काय म्हणायचे, तर तिला राणी माशी म्हणायचा, हा त्याचं उत्तर होतं। आणि ज्याने त्याचं उत्तर दिली आणि त्या पद्धतीने आपण त्याचा ड्रॉचा विनर निवडलेला आहे, मागच्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल। तर आता आपला प्रश्न आहे की जो 14वा प्रश्न आहे की मधमाशीचं जे कुटुंब असतं, त्यात राणी माशी जशी असते तशी त्याच्यात नर माशी पण असते। तर नर माशीला नेमकं शास्त्रीय पद्धत किंवा शास्त्रीय भाषेत काय म्हणतात? आपला प्रश्न काय आहे 14वा, की जी सातेरी ऍक्च्युली जी काय मधमाशीची पोळं असतात त्याच्यात ही सगळी पद्धत असते। तर सातेरी मधमाशी म्हणजेच एपीएस इंडिका सिरेना, त्याच्यातली जी आपण जी काय वसाहत असते, त्या वसाहतीमध्ये जशी राणी माशी असते तशीच अजून एक नर माशी असते। त्या नर माशीचं नाव काय, म्हणजे तिला काय म्हणतात, शास्त्रीय भाषेत काय म्हणतात, किंवा आपल्याला त्याला काय प्रचलित त्याचं नाव आहे, आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे। आणि ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल, तुम्हाला जे काय माहीत असेल ते तुम्ही कमेंट करा। आणि अशा पद्धतीनं तुमचं उत्तर आमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपण पुढच्या जो आपण ड्रॉ घेणार आहे त्यामध्ये आपल्याला त्या पद्धतीने त्याची निवड करता येईल। आणि ही जी सह्याद्री पोहोचवण्याचा जो काय आपला उपक्रम आहे, तो होण्यासाठी म्हणजे व्यवस्थित पार पाडण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रश्न मंजुषेचा जो प्रश्नाचा व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल। तर अशा पद्धतीनं आपण हा जो काय या कार्यक्रमासाठी जे आपले पाहुणे आले होते त्यांचे मी मनापासून आभार मानतो सह्याद्री डिस्कवरी कडून। आणि अशा पद्धतीनं अजून पुढच्या व्हिडिओत आपण पुन्हा भेटू। चला तर मग इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।